आणि सूरज म्हणपे पारितोषिक या ठिकाणी आलेले आहेत. मनपूर्वक आभार आपले. थँक्यू ऑडियन्स. बोलूया राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू टाळ्यांच्या करता आपण स्वागत करतोय शुभम शशिकांत शिंदे. एक मोठी असणारी लढत आपण पाहणार या स्पर्धेच्या निमित्तानं. एक कबड्डीला एक पोषक असं वातावरण या भूमीमध्ये दापोली वासियांच्या साक्षीनं एक सगळ्यांच्या आठवणीत राहणारी स्पर्धा ही नक्की असेल यात काही शंका नाही. राज साळुंक आहेत गुजरात जायंट्स या संघाकडून ज्याला आपण पाहिलं प्रोच्या माध्यमातून. मित्रांनो आता फ्लॅशलाइट्स ऑफ करा. मगाशी तुम्हाला संधी दिली. प्रेमाची विनंती आपल्याला असेल कोणत्याही खेळाडूचं कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ नये यासाठी आपल्याला विनंती केली जाते. आपल्या सगळ्यांचा लाडका अजिंक्य ज्याचा खेळ अजिंक्य राहिला. अंतिम सामना फार महत्वाचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम सामन्यात आपण पाहणार सरपंच आरती पारी आहेत. त्याचबरोबर पंच प्रीतम वालावलकर, संदेश झगडे, सहाय्यक गुणलेखक अक्षय सुर्वे, सुधीर कदम, तिसरी चढाई प्रशांत बारीक, गुणलेखक जितेश शिरवडकर आणि बजर तुषार पाटील. महत्वाचा असणार क्षण या ठिकाणी आपण फॉलो करायचा आहे. आपण पाहतोय अक्षय बर्डे ज्याला सिनियर नॅशनल मध्ये आपण पाहिलं होतं राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून. हाच तो अक्षय. सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची स्पर्धा. वारंवार दापोलकर या स्पर्धेची आठवण काढतील यात काही शंका नाही. कारण गेले 3 दिवस आपण सगळ्यांनी ही स्पर्धा एन्जॉय केली. मॅन फ्रॉम टीएमसी ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू साईराज कुंभार. क्या बात है साई. एक्सिलेंट रेड आपण पाहिली. आणि यातला असणार आपण पाहतो की मगाशी जे 500 रुपयाचं जे पारितोषिक आलेलं आहे ते जात आहे साईसाठी साईराज कुंभार, उबैद सगळे आणि सूरज म्हणपे यांच्याकडून आलेलं. राज साळुंखे विस्फोटकाचा खेळ करण्याचा प्रयत्न होतो का आपण पाहणार. प्रयत्न दमदार. मगाशी बोललो सुरुवातीला पालघर त्यानंतर मुंबई उपनगर. काय नजर आहे, नजाकत आहे. अगदी एका स्टेपिंगला पाहत असताना अगदी सहजगत्या अँकल होल्ड केला तो या शुभम शिंदेनं एका विस्फोटकाच्या खेळीच्या दरम्यान. अजिंक्य येतोय. अजिंक्य पवार 4च्या डिफेन्स मध्ये. लक्ष विदेश लढतीच्या निमित्तानं पण या ठिकाणी उपस्थित असताना प्रचंड जाहिरात स्पर्धेत आणि उत्तम मात्र तितक्याच राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अरकम शेख दोघेही सेंट्रल रेल्वेमध्ये खेळतात. अरकमनं केलेली पकड पाहिली ती अजिंक्य पवारची. कारण बऱ्याचशा खेळूना एकमेकांचा खेळ आपल्याला माहिती. एक स्कॉर्पियन किक आपण पाहतोय अमित चव्हाणच्या माध्यमातून एक विस्फोटकाचा प्रयत्न. डाव्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी शुभम आहे उजव्या बाजूला इथं लेफ्ट कॉर्नरला आदित्याच्या दिशेनं चाणाक्ष अशी नजर आहे. हरणाच्या चपळाईनं प्रतिस्पर्धार्थी मात करत अगदी सहजगत्या हा गुण टिपला, हेरला आणि पॉइंट मिळाला. लढत अत्यंत महत्वाची चुरशीची त्या ठिकाणी आपण पाहत असताना आपण अनुभवतोय. यशा अखेरचं ध्येय नाही ते धैर्य आणि संघर्षानंतर अडथळ्यांवरती मात केल्याची किमया आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा मित्रांनो करावी लागेल. आपला खेळ सर्वात सुंदर दाखवावा लागेल तरच लाख मोलाचं असणारं पारितोषिक या स्पर्धेसाठी जे आहे ते आपण मिळवणार आहोत. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतो फटाक्याची आतषबाजी या ठिकाणी आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1 लाख जे भारतीय जनता पार्टी दापोली यांनी पुरस्कृत केलंय. तर त्यासाठी असणारं जे चषक आहे ते सन्मान्य अमरीजी हेदुकर उद्योजक यांच्या माध्यमातून मिळत आहे. द्वितीय क्रमांकासाठी मित्रांनो रोख स्वरूपात 50,000 जे सन्मान्य उद्योजक आदरणीय अजयजी दळवी यांनी पुरस्कृत केलाय. तर द्वितीय क्रमांकासाठी चषक श्री सोनल हेदुकर यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 25,000 जे श्री समीर भालचंद्र कोकाटे यांनी पुरस्कृत केलाय. तर तृतीय क्रमांकासाठी जो चषक आहे ते सन्मान्य श्री निलेशजी देवकर यांच्या माध्यमातून नितेशजी देवकर. चतुर्थ क्रमांकासाठी मित्रांनो रोख स्वरूपात 25,000 श्री कल्पेश बबन शिंदे यांच्याकडून.
आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे चषक येते ते श्री महेंद्र राणे यांच्या माध्यमातून. या सांघिक पारितोषिकांबरोबर स्पर्धेतली जी वैयक्तिक पारितोषिकं, उत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी किशोर फर्निचर यांच्याकडून 32 इंची टीव्ही, उत्कृष्ट पकड बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट यासाठी सामाजिक संघटना यांच्याकडून 32 इंची टीव्ही, तर सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी जय किसान स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं 32 इंची टीव्ही दिले जाईल क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. बोलूया ठाणे महानगरपालिकेचा आणखीन एक पुढचा महत्वाचा खेळाडू. यंदाच्या वर्षी जी अनेक ज्या स्पर्धा झाल्या महाराष्ट्रासह देशातल्या अनेक ठिकाणी आपण पाहिलं, त्या ठाणे महानगरपालिकेचा देखील व्यावसायिक क्षेत्रात बोलबाला आहे. आपण क्लबच्या मॅचेस इथे खेळतोय, मात्र व्यावसायिकच्या मध्ये हा खेळाडू आपण जर पाहिलं तर टीएमसी कडून खेळतो. बोलूया श्री समर्थच्या स्वस्तिक मुंबई पुणेकरचा असणारा आणखी एक महत्वाचा खेळाडू या ठिकाणी आक्रमणासाठी आपण अनुभवताना एक लाडका खेळाडू अक्षर बंडे. 3 पॉईंटसाठी आर्य डोंगरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एका चढाईमध्ये सुपर रेड साठी अजिंक्य पवार एक विस्फोटक असा खेळ अनेक मैदानांमध्ये दाखवलाय त्यानं. ती कन्सिस्टन्सी आहे. अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहिलं. यशाचा तेजोमय आलेख आपण अनेक ठिकाणी याच्या माध्यमातून आपण पाहतो. स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या या पद्धतीनं एक फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याचा यशाचा असणारा आलेख आपण पाहिला. एका ग्रामीण भागातल्या असणारा सर्वसामान्य कुटुंबातला असणारा अजिंक्य ज्यांनी प्रचंड मेहनतीतून आपला खेळ आज खेळाच्या कबड्डीच्या एव्हरेस्ट वरती नेऊन ठेवलाय आणि संपूर्ण क्रेडिट त्याच्या मेहनतीला त्याच्या कुटुंबियांना जात आहे. प्रशिक्षक जगदीश शिंदे, व्यवस्थापक राजेश कुंभार आणि त्यांचे असणारे सगळा चमू खूप मोठ्या शुभेच्छा असतात प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं. तिसरी चढाई अतिशय सुंदर पद्धतीनं रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. तितका मोठा संघर्ष तितका यशही शानदार असणार, त्यासाठी प्रयत्न करावा लागणार तो या साईराजसाठी. प्रयत्न दमदार गनिमी खाब्यात पण सुटला होता, मात्र तेवढाच कॉम्बिनेशन टॅकल एकदम बेस्ट, एकदम दर्जेदार आपण पाहिलं. स्वस्तिक मुंबई प्रकार अद्यापर्यंत कोकणातल्या 2 राज्यस्तरीय अजिंक्यपदावरती नाव कोरलंय ते वाघसाईनं, आणि कोकणातील चिपळूणच्या राज्यस्तरीय स्पर्धेवरती जी कादवड क्रीडा मंडळ कादवड त्याच्यावरती नाव कोरलंय ते स्वस्तिकनं. बघूया कोकणातल्या 4थ्या स्पर्धेत काय होतं. हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. अजिंक्य पवार विस्फोटक खेळ करण्याचा प्रयत्न होणार कॉर्नरच्या दिशेनं. गेला बाहेर तो पाय. प्रयत्न टाळ्यांवर मित्रांनो टॅक्स नाहीये, मजा नाही तर होलसेल में मजा. अतिशय सुंदर दमदार प्रयत्न आपण पाहिला. त्याचा पाय बाहेर गेला तर डिफेंडरचा. स्पर्धेतला असणारा कोण उत्तरार्धाकडे आहोत या स्पर्धेच्या शानदार अंतिम फेरीच्या सामन्याकडे. मोठा जोश आहे, मोठा उत्साह आहे. आज संपूर्ण क्रेडिट सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला कुणाचं अभिनंदन करायचं असेल तर आपल्या महिला भगिनींचं. आपण बघतोय सगळ्यांनी ताण भूक विसरून इथं बसलेले आहेत. मला वाटतं जालगाववाले दरवर्षी स्पर्धा घ्यायला हरकत नाही आपल्याला. केदारजी साठे सर या ठिकाणी स्मिता हास्य करताय. या क्रीडा रसिकांना दिलेले भरभरून साथ दाद यासाठी आपले विशेष आभार असतील. अमित चव्हाणची असणारी आपण शुभमच्या माध्यमातून एक दमदार असा अँकल होल्ड उजव्या कोपऱ्यात. महाराष्ट्राचा लाडका राईट कॉर्नर आहे, लेफ्ट कॉर्नर असतो तो आदित्य शिंदे. कबड्डीमध्ये प्रत्येक प्लेस मित्रांनो महत्वाची असते आणि आपण त्या प्लेसला आपण न्याय देत असतो.
कारण जेव्हा जिल्ह्याची टीम असेल, राज्याची टीम निवडत असताना आपल्याला वाटतं की बाबा हा प्लेयर्स असणारं सिलेक्शन झालं पाहिजे. मात्र निवड समितीमध्ये फार मोठं चॅलेंज असतं, कारण त्या प्लेसला खेळणारा सर्वोत्तम खेळाडू कोण, जो बेस्ट कोण, त्यालाच संधी दिली जाते आणि त्या माध्यमातून होतं. इथं अजिंक्यला आपण पाहतो एक ऑलराऊंड परफॉर्मन्स देणारा हा एक महाराष्ट्राचा एक लाडका रेडर, एक चांगला डिफेंडर ज्याला आपण पाहतो. एक सर्वांग सुंदर असा दमदार खेळ. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आरती पारी यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, भरभरून आपल्या मंडळाच्या कार्याचा गौरव केला, दापोलकरांचं असणार प्रेम याच्याबद्दल देखील विशेष कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद आरती मॅडम, मनपूर्वक आभार आपल्या दापोलकरांच्या माध्यमातून. त्यानंतर येणार सुपर रेड साठी अभय बागकर, शिवदास खवळे आणि निलेश नाटेकर यांच्याकडून सुपर रेड साठी कमीत कमी 3 पॉइंट साठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अनिकेत पाते यांच्याकडून 4 पॉइंट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्यांना विनंती आहे पण कॅश मध्ये जमा करा, ऑनलाईन नको. प्रयत्न दमदार राज येतोय इथं, मात्र दमदार प्रयत्न, दमदार शेवटच्या क्षणी पाहिली ही कॉम्बिनेशन टॅकल कशी वाटली. प्रयत्न दमदार. हेच सांघिक कौशल्य असतं खेळातलं, ते दाखवण्याचा प्रयत्न. मी एकटा नाही, माझ्या बरोबर अख्खी टीम आहे, अख्खा संघ आहे, दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातूनच आपण यशाचा असणारा आपला आलेख आपण उंचावत असतो. मित्रांनो, सुरेख नेत्रदीपक अशी स्पर्धा. यशाचा सर्वोत्कृष्ट केली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधी हार न मानण्याची जिद्द हे दाखवावं लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं. खेळताना वाघजाई कोळकेवाडी आणि स्वस्तिक मुंबई उपनगर. बघूया 1 लाखातील सामना, मेगा फायनल. ग्रेट एफर्ट्स असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. कबड्डीमध्ये मित्रांनो संघर्ष करत राहिलं पाहिजे, कारण आयुष्यात साम्राज्य एका दिवसात तयार होत नसतं. त्यासाठी खूप मोठी तपश्चर्या असते आणि त्यासाठी प्रत्येक जो सामना आपल्यासाठी महत्वाचा असतो, तर आणि तरच आपण पुढे जातो. थोडी आक्रमणासाठी आपण पाहतोय एक महत्वाचा मोरा, अर्थात स्वस्तिकचा असणारा गुणवान खेळाडू अक्षय बर्डे. आज आकाश रुडोलं नाहीये, स्वस्तिकचा निलेश शिंदे नाहीये. ठाण्याच्या स्पर्धेत आकाश आमचा थोडासा इंज्युअर्ड झाला, ते कमी जरूर असते. स्वस्तिकसाठी आकाश रुडोले, आपण त्याला संघर्ष आसूद मध्ये पाहिलं होतं, एक दर्जेदार खेळाडू त्याचा. नेत्रदीपक अशा स्पर्धेच्या निमित्तानं आपण दापोलीच्या स्पर्धेत आपण आहोत. एका लक्षवेधी स्पर्धेत अंतिम सामना. एक डिसिप्लिन मध्ये खेळणारे बहुतांश खेळाडू जे व्यावसायिक गटात खेळतात. कधी मारून जातो एक स्पर्धा अत्यंत महत्वाची. आणखीन एक कोकणातल्या पुढच्या स्पर्धेची असणारी उद्घोषणा होते. प्रयत्न दमदार दमदार दमदार. टाळ्या नाही होत्या दापोलकरांच्या. पाहुण्या संघाचा देखील तितक्याच ताकदीमध्ये आपण कौतुक करतोय. सुरेख प्रयत्न होताना. 13-14 एप्रिल क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी, सर्व संघांच्या माहितीसाठी ते देखील आपल्याशी ऑनलाईन जोडले जातात. मनपूर्वक आभार उभय दादा. प्रयत्न तप्तार या ठिकाणी आपण पाहतोय. ओंकार विस्फोटक असा प्रयत्न मात्र या ठिकाणी कॉम्बिनेशन टॅकल मध्ये सक्सेस होताना तो स्वस्तिक मुंबई उपनगरचा चमू. सुरुवातीला जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये गुड आहे, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी जरूर होतोय तो स्वस्तिकच्या माध्यमातून आणि आपल्याला देखील त्याच प्रकारचा खेळ अपेक्षित आहे.
मुंबई प्रकार एक मोठं मित्रांनो संघटन असणारा जिल्हा मुंबई सबर्बन, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं क्रीडा क्षेत्रात भरभरून दिला तर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य कार्याध्यक्ष आदरणीय गजानन भाऊ कीर्तिकर हे पूर्वी याला रिप्रेझेंट करायचं, आता अमोल भैया कीर्तिकर रिप्रेझेंट करतात. असोसिएशनची 450 पेक्षा जास्त रजिस्टर मंडळ आहेत आणि त्याच्या माध्यमातून नित्य नियमानं स्पर्धा होत असतात. त्याची सिलेक्शन टुर्नामेंट देखील यादगार असते. आमचे प्रशांत कदम असतील, त्यांचे असणारे सर्व सहकारी सुनील प्रभू यांच्या माध्यमातून एक देखणी स्पर्धा मुंबई प्रकारला होते. अमित सफाट या ठिकाणी सज्ज असेल 4 डिफेन्समध्ये आक्रमणासाठी. विस्फोटक असा खेळ करायचा आहे. साहेब कोपरक्षक आहे. एका बाजूला आदित्य बँक ऑफ बरोदाचा असणारा खेळाडू, ज्याला युवामध्ये देखील आपण पाहिलं, जर्सी नंबर 6. एक डिसिप्लिन मध्ये असणारा हा क्राऊड देखील आपण दापोलीमध्ये अनुभवत असताना हीच खासियत आहे दापोलकरांची, कारण स्वयंशिस्त असल्याशिवाय यश मिळणं अशक्य आहे हे खेळाडू देखील माहिती आहे आणि आपल्याला देखील माहिती आहे. आणि त्या प्रकारचा असणारा आपण एक वेगळा जोश असतो. जिथं कंट्रोल करायचा तिथं आपण कंट्रोल करतो, जिथं कौतुक करायचं तिथं कौतुक करतो. अजिंक्य पवार 7च्या डिफेन्समध्ये. काउंट आउट स्टार्ट आपण पाहिलं. अक्षय पांडे हा एक महत्वाचा खेळाडू. आज आकाश नाही आहे सामन्यावरती. आपण त्याने सूत्र स्वतःकडे घेतलेली आपण पाहतोय. अर्कम शेख आहे, राज आहे, मात्र अक्षयचा असणारा सर्वांग सुंदर खेळ आपण पाहताना मोठी चूक 2 पॉइंट्स टू अक्षय. पूर्वार्ध असेल उत्तरार्ध असेल, आघाडी आयुष्यात कायमची नसते, त्या पद्धतीने खेळात देखील नसते. खेळातले असणारे चढउतार हे आपल्याला वेगळ्या आयामावरती नेऊन जातात. आणि पॉइंट मारायला पाहिजे. दमदार आहे. काय घडलंय ते बघूया. महत्वाचं असणारे आमचे पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत. 2 पॉइंट दिला जातोय. 1+2 = 3 पॉइंट्स. कमबॅक होतोय. स्वस्तिकचं टळा होतो मित्रांनो, स्वस्तिकसाठी एक बिग फाईट आपण पाहणार या ठिकाणी. अंतिम सामना ज्या पद्धतीचा पाहिजे त्या प्रकारचा आपण पाहणार. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहिला, फक्त 2 पॉइंटनं जिंकला होता तो पानसाहेब. नेत्रदीपक असं प्रदर्शन डिफेन्स मध्ये आपण पाहताना समर्थाशी साथ आमचा त्या ठिकाणी अशोक बेटकर. सगळेजण आपण स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत. यानंतर 3 आणि 4 तारखेला आपण आहोत ते आंचरले येथे एक जिल्हास्तरीय स्पर्धा. साई या ठिकाणी सज्ज असताना स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. त्या स्पर्धेच्या आयोजनाविषयी अमरदीप परचुरे गोहगरवरून जोडले जात आहेत. वेलकम अमरदीपजी, मनपूर्वक स्वागत आपलं. अमित सफाट सज्ज होताना या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचं भरभरून असं कौतुक केलं जात आहे. स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि आपण मध्यांतरापर्यंत थांबतोय. जाणून घ्या मध्यांतराची गुणसंख्या. वांसा क्रीडा मंडळ कुळकेवाडी 17 गुण आणि स्वस्तिक मुंबई उपनगर 15 गुण. त्यांनी पूर्वार्धामध्ये अत्यंत दिमागदार असा खेळ केला तो अक्षय पारडे. जरा थोडस ऍडजस्ट करून बसा मित्रांनो.
पुरुष क्रीडा रसिक आहेत त्यांनी तिकडे संधी द्या. महिलांना विनंती आहे ज्या छोट्या छोट्या मुली आहेत जरा थोडं वरती जा. इथं उभ्या असणाऱ्या महिलांना देखील आसनस्थ होण्यासाठी आपण संधी देऊया. कळतं आपल्या सगळ्यांना खाली बसायचा. मुली असतील त्यांनी वरती जा जरा थोडा प्लीज जरा. राज साळुंखे या ठिकाणी सज्ज असताना अजिंक्य पवार पुन्हा एकदा सज्ज असतो. तो उत्तरार्धामध्ये दुसऱ्या हाफमध्ये आपण पाहताना अक्षय बर्डे पुन्हा एकदा सज्ज सिनियर नॅशनल मध्ये आपण टलाबाला राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्तानं हाच अक्षय या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज असेल. गुणातला फरक कमी करण्यासाठी प्रयत्न करतो का या ठिकाणी आपण पाहणार. एफर्ट्सचा बाजीकर होतो का येणार काळ ठरवणार याच्यामध्ये काय करायचं आहे. कन्सिस्टन्सी असावी लागेल, घडतोड असावी लागेल. रात्रीचे 12 वाजून गेलेत तरी देखील क्रीडा रसिक या ठिकाणी एन्जॉय करतायत ही स्पर्धा. बघूया चालू सामन्यामध्ये कुणाचे 12 वाजतायत येणारा काळ ठरवणार. एका बाजूला आपण पाहतोय तो वाघजाई, दुसऱ्या बाजूला पाहतोय तो स्वस्तिक मुंबई उपनगर. महाराष्ट्रातले दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडले जात आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचबरोबर आणखी एक सजेशन्स येत आहेत. 5 आणि 6 तारखेला खेड इथे एक जिल्हास्तरीय स्पर्धा आहे. दुरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याचं देखील थेट प्रक्षेपण केलं जाईल. त्याची देखील उद्घोषणा होते. खेडमध्ये या प्रकारची स्पर्धा होते 5-6 तारखेला. ओंकार कुंभार विशाखापट्टणम गुजरात गांधीनगर कुंभार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा बालेवाडी पुणेची असणारी राज्य अजिंक्यपद स्पर्धा एक देखणा प्रकार आपण पाहिलं. त्याबरोबर टीएमसीच्या माध्यमातून देखील स्पर्धांमध्ये येतं तर नेत्रदीपकाचा प्रयत्न इथं मात्र ट्रॅप केला आता. सुरेख एफर्ट्स आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. महाराष्ट्रातले काही निवडक महत्वाचे जे संघ असतात त्याच्यामध्ये क्या बात है. हा डिफेन्सचा टायगर आहे. डिफेन्सचा टायगर जर्सी नंबर 9 आपल्या सगळ्यांचा लाडका शुभम. आणि याची आता नजाकत आपण बघणार आहोत. दोन्ही हात झेपावत कशा प्रकारचे असणारे पॉइंट्स मिळतात. सुरेख बॅटिंग केली जाते. मोठा मासा गळायला लागताना अजिंक्यसाठी अक्षय बर्डेच्या रूपानं. पंचांची बोटं वरती होण्यासाठी मी अगोदरच बाद आहे. सगळं मोठी स्पोर्ट्समन स्पिरिट लागतं आणि मोठ्या खेळाडूंकडून आपण पाहायला मिळतं. आणखीन एक महत्वाचा मोहरा या ठिकाणी आपण पाहतो. भारतीय रेल्वेच्या संघातनं महाराष्ट्रातले जे खेळाडू 4 होते महाराष्ट्रातले त्यातले 3 खेळाडू इथं आता खेळत आहेत. फक्त पंकज मुंबईचा वगळला तर 3 जण येत आहेत. चढाई करणारा आपला अरकम शेख आहे. त्याचबरोबर शुभम शिंदे आणि अजिंक्य पवार. सगळ्यांना सेंट्रल रेल्वेनं संधी दिली. मित्रांनो आपल्या जर गुणवत्ता असेल आपला सर्वांग सुंदर खेळ राहिला तर निश्चित स्वरूपात आपलं भवितव्य उज्ज्वल असतं. आणि त्या माध्यमातून चांगल्या तुम्हाला भारत सरकार असेल राज्य सरकार असेल त्याच्या माध्यमातून नोकऱ्या मिळत असतात.
आपल्या खेळाला आपण एका वेगळ्या आयामावरती घेऊन गेला. पण निश्चित स्वरूपात जे खेळाडू असतात त्यांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. त्याचबरोबर जे प्रशिक्षक असतील त्यांचा देखील सन्मान केला जातो. आपल्याला माहिती आहे यंदाची असणारी भारताच्या संघाचं ज्यानं नेतृत्व केलं ती भारताची कर्णधार आमच्या शिवशक्ती मुंबईची असणारी सोनाली विष्णू शिंगटे, प्रशिक्षक राजेश पाडावे, शिवछत्रपती अवॉर्डी असणारे हे दोन्ही गुरु शिष्य. कोकणचा विचार केला तर पहिला अर्जुन पुरस्कार कोकणातला अशोक शिंदे जे पुढारी पलटणचे महत्वाचे असणारे चीफ मेंटॉर आहेत आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील त्यांना आमंत्रित केलं होतं. एअर इंडिया पासून त्यांचा असणारा आलेख राहिला. दसपटीतल्या ओळी गावचे असणारे सुपुत्र. आता पुढचा कबड्डीतला असणारा शिवछत्रपती कुणाला मिळतो ते कोकणातला आपण पाहणार आहे. त्यातला शुभमय अजिंक्य ते देखील त्या स्पर्धेत जरूर असणार आहेत, काही शंका नाही. दुसऱ्या बाजूला अरकम शेख आहे. पण त्यासाठी मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील आपला सहभाग महत्वाचा असतो. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रेल्वे आणि सर्व्हिसेस यांच्या दरम्यानची लढत आपण पाहिली. सेकंड प्लेस होती ती रेल्वेला. अड्ड्या माध्यमातून या खेळाडूंचा असणारा सर्वांग सुंदर खेळ. प्रयत्न दमदार जरा बादशाहसाठी काय जर बादशाहसाठी देतात. बादशाह या खेळावरती अधिराज्य करतोय. दापोलीच्या भूमीत अर्थात निमित्त आहे जय किसान स्पोर्ट्स क्लब जालगाव लष्करवाडी यांची मानाची प्रतिष्ठेची देखणी स्पर्धा. अभय बागकर, शिवराज खवळे आणि निलेश नाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर स्वप्नील पाते यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य पवार साठी. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. साईराज कुंभार विस्फोटकाचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न. एक मोठा बोलबाला राहील या स्पर्धेच्या निमित्तानं. गनिमी काव्यातनं सुटण्याचा प्रयत्न केला. सुरेख प्रयत्न, चांगला स्टान्स आहे, फुटवर्क आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे आणि आपलं उज्ज्वल भवितव्य असताना आपली कारकीर्द ही जर त्याच ताकदीनं जोमानं द्यायचं आहे. जसं आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात त्या प्रकारे कबड्डीच्या खेळात देखील तसंच आहे. तुमचं मैदानातलं असणारं आचरण कशा पद्धतीनं तुम्ही खेळता, पंचांशी कशा पद्धतीनं आपलं असणारं एक चांगल्या प्रकारचं रिलेशन असतं. आपण शांत संयमी आपला खेळ कसा आहे आणि त्यातूनच पुढे जाता. या सगळ्या बाबी आहेत. निवड समितीच्या नजरा देखील त्याच पद्धतीनं असतात आणि त्यामुळे फुल माइंडनं एका शांत संयमी खेळाडूला या पद्धतीनं त्याचा खेळाचा असणारा आलेख जर यशस्वी असेल तर त्याला हेरलं जातं आणि त्याचं भविष्य उज्ज्वल होतं. अनेक स्पर्धांमध्ये आपण मित्रांनो पाहिलेलं आहे. सोहरा एक प्रयत्न कॅच करण्याचा प्रयत्न होता दमदार पद्धतीनं आजच्या या महत्वाच्या असणाऱ्या रात्री. जय किसानची असणारी मानाची ही देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक व्ह्युअर्स त्या ठिकाणी जोडले जातात या स्पर्धेसाठी. अजिंक्य पवार आक्रमणासाठी सज्ज असताना एका लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं गुड क्लॅरिटी ध्रुवा स्पोर्ट्स वन्स अगेन मोठी आघाडी जरूर आहे ती आपण पाहतो. ते वांझा क्रीडा मंडळ कोळकेवाडी या संघाकडे. डुअर डाय रेड आपण पाहिलं. सुपर टॅकल असेल, सुपर रेड असेल, डुअर डाय स्वरूपाची रेड कबड्डीतली बदललेली समीकरण आपण पाहतो. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं हा महत्वाचा असणारे क्षण असतात आपण पाहतो.
महत्वाचा असणार पॉइंट पुन्हा एकदा आपण देताना तो साईराजसाठी पर्याय वानसाईसाठी या सगळ्या बाबी महत्वाच्या असतात. ओंकार कुंभार इज ऑन फायर. क्रीडारसिको एन्जॉय करणार. शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकणार नाही कारण तेवढी जबरदस्त क्षमता आहे दुसऱ्या बाजूला. पण अजिंक्य पवार या ठिकाणी सज्ज असताना गुंटालिकेत आपण पाहत असताना अर्कम आहे, राज साळुंके आहे, अजून राज मैदानात आहे. एक सर्वांग सुंदर खेळ त्याचा आपण पाहतो. 3च्या डिफेन्स मध्ये काय घडतं ते पाहूया. कोणताही इव्हेंट असू द्या, यावेळी आपण भारतीय जनता पार्टी दापोलीने पुरस्कृत केली जय किसान स्पोर्ट्स क्लब चालगाव लष्करवाडीची असणारी स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं जर्सी नंबर 22 अनवय रेड कार्ड. स्पर्धेत असताना गोड उत्तरार्थ आहे. शेवटचे काही क्षेत्र चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. वानसाई 38, स्वस्तिक मुंबई उपनगर 21 गुण. 17 गुणांची असणारी मोठी आघाडी आहे. बघूया 5 मिनिटात इतिहास घडवला जाईल का की आपली घौडदौड त्याच पद्धतीनं जोशात कोकणातल्या 3ऱ्या अजिंक्यपदावरती नाव कोरतो का तो वानसाईचा. 1 पॉइंट हिरून पुन्हा एकदा गुणसंख्या कमी करण्याचा प्रयत्न. ऍडव्हान्स टॅकलसाठी सज्ज आहे तो अजिंक्य पवार साठी आपण पाहतोय. जगदीश शिंदे, राजेश कुमार पॅच खुश असणार आपल्या टीम परफॉर्मन्स वरती. आज संचित मोडक नाहीये. ठाण्याच्या स्पर्धेत थोडा इंजॉर्ड झालाय मात्र त्याच्या देखील नजर आपल्या टीमच्या परफॉर्मन्सकडे आहे. लवकर परावून पुन्हा एकदा टीम मध्ये जॉईन होण्यासाठी संचितला देखील खूप खूप शुभेच्छा. अक्षय परडे सज्ज असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. क्रीडारसिकांना अजूनही अपेक्षा आहे शेवटपर्यंत इतिहास घडला जावा. इथं मात्र आपण पाहतोय पॉइंट हेरण्याचा प्रयत्न होताना पुन्हा एकदा अक्षयच्या रूपानं आदित्य गजवाल बाहेर. साईराज कुमार सज्ज असताना या ठिकाणी आपण पाहतोय आजचा असणारा विस्फोटक खेळ त्याच्या माध्यमातून आपण अनुभवला. आपलं जे लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जे नजरा असतील त्या पारितोषिकांवरती अजिंक्यपदावरती कोण नाव कोरायचं आहे यासाठी खूप मोठी मेहनत या दापोलीच्या भूमीत. या ठिकाणी एक चांगलं कॉम्बिनेशन टॅकल पॉइंट मिळताना पुन्हा एकदा स्वस्तिक साठी अक्षय परडे 4च्या डिफेन्स मध्ये चमत्कार करतो ते का पाहूया. इथे एखादी जर सुपर रेड येते तर पुन्हा एकदा प्रयत्न दमदार. या ठिकाणी आपण मध्ये दोनाची थापून लावून तोपर्यंत 2 सख्या बंधूंनी इतिहास घडवला आणि या दोघांचा पण जवळचा कोकणातला संपूर्ण महाराष्ट्रातला एक दादा संघ म्हणून वानसाई कोळकेवाडी एक कबड्डीतला फयान म्हणून या संघाकडे आपण पाहतो. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी. आणि इथं मात्र अगदी झेपावत पकडण्याचा प्रयत्न दमदार झाला. पण पहिला उपरक्षकाची चाणाक्षाची नजर. जर्सी नंबर 8 आमचा आदर्श खरवाड स्वस्तिक साठी. चालू सामन्यातला शेवटचा मिनिट. काही क्षणात आपण स्पर्धेचा शानदार पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बघूया या स्पर्धेतला उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू याकडे आपल्या नजरा जरूर असतील. 1 पॉइंट दिला जातोय आपण पाहतो. मोठा फरक आहे आणि या स्पर्धेच्या अंतिम गुणफलात वानसाई कोळकेवाडी 39 गुण आणि स्वस्तिक मुंबई उपनगर 27 गुण. अर्थात 13 गुणांनी हा सामना वानसाई कोळकेवाडी या संघाने जिंकलाय.
आणि या स्पर्धेच्या अजिंक्य पदावर पार पडतोय. हे सगळं तुम्हाला अभिनंदन.